गुड मॉर्निंग. इट्स अ संडे मॉर्निंग आणि संडे म्हणजे कामाचा दिवस. म्हणजे हे सगळं अफवा आहेत की संडेला आराम करायचा असतो. ॲक्च्युली संडेला डबल काम असतं असं समजलं तरी चालेल. म्हणजे सगळं आवरणं, आठवडाभर जे घाईगडबडमध्ये राहिलेलं असतं ते सगळं आठवडाभर जे राहिलेलं असतं सगळं परत कपडे म्हणा, काही म्हणा, जे आठवडाभर नाही वेळ मिळाला असे करायला, ते सगळं व्यवस्थित सेटल करणं. आज रुद्राचे पप्पा मुंबईला गेले आहेत, त्यांचं काम आहे आणि आम्ही दोघंजणं आहोत. दीदी प्रिहान पण सापुताऱ्याला गेलेत. म्हणजे आम्ही तिघं ॲक्च्युली आणि आई बाबा आम्हीच घरी आहोत. तर जेवण आज बनवलं. खाली नॉनव्हेज होतं, माझ्यासाठी पनीर बनवलं आणि वरती आले आता सगळं आवरायला. रुद्र खाली आला शेवटी, त्याच्यामुळे ब्लँकेट्सही तसेच घड्या नव्हत्या केलेल्या, त्या पहिले आवरल्या. आणि मला कबड आवरायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्रुवचं कपाट जे मेडिसिन्सचं आहे ते मला आवरायचं आहे. म्हणजे लिटरली मी फक्त म्हणजे आठवडाभर नाही वेळ मिळत ना मला. मी सगळं ऑर्गनाईज करते पण ते आठवड्याभरात परत मेसच होऊन जातं, असं होतं आहे. म्हणजे गडबडमध्ये फक्त टाकून देते घरी, पण ठेवायला व्यवस्थित ऑर्गनाईज करायला तो टाईम नाही मिळत. कारण की मी ध्रुवची आंघोळ घालता घालताच मला 2-1 वाजून जातात. परत नंतर मग सगळं आवरेपर्यंत, त्याला झोपेपर्यंत 2 वाजतात. मग नंतर त्याचे कपडे वॉश करायचे, रूम थोडीशी क्लीन करायची, त्याच्यामध्येच माझा हाफ एन आवर निघून जातो. म्हणजे 2:30 तर असेच होऊन जातात. आणि त्याच्यानंतर थोडीशी पडते. 3 वाजता परत रुद्राची बस येते. तर मग त्या गडबडमध्ये नाही मला एवढा वेळ मिळत. तर मग संडेला मी थोडंफार दुपारी हे सगळं करून घेते. तर आता सगळं झालं आहे आणि जे कपडे वॉश करायचे ते सगळं त्या कंटेनरमध्ये भरून बाहेर ठेवले. ते दुपारून मशीन लावून देईल. आणि अजून काय राहिलेलं आहे? हां, मेडिसिनचं कबड साफ करायचं आहे. ध्रुवला आंघोळ घालून झोपवलं आहे आणि आता तो 1-1.5 तास तरी शांत झोपेल. त्याच्यामुळे मला वेळ आहे 1-1.5 तासाचा. तर त्याच्यामध्ये आता मी पहिले आवरून घेते. तर हे आहे मेडिसिनचं कबड. हे सगळं आता मेस झालं आहे, तर मग ते थोडंसं आवरून घेते आणि थोडेफार नवीन मेडिसिन जे आणले ते त्यांना थोडीशी जागा करते. तर मग हे मी जेव्हा मुंबईवरनं आली होती तेव्हा मी असंच फक्त ठेवलेलं आणि ते हळूहळू वाढत गेले, त्याच्यामुळे ते जास्त पसारा झाला आहे. म्हणून मग म्हटलं ते पहिले आवरून घेतलंच पाहिजे. पहिले एकाचे होते, आता दोघांचे मेडिसिन्स त्याच्यामध्ये आहेत आणि मी दोघांचं तर नाव लिहिते. एकावर आर लिहिते, एकावर डी लिहिते, जे दोघांचे सेपरेट होऊन जातात. मग नाहीतर मग मलाच थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं की हे कोणाचं आहे नक्की. कारण की कालपोल 2 असतात. एक छोट्या मुलांचं असतं, एक मोठ्यांचं असतं. मग त्याच्यावरती लिहिलेलंच बरं पडतं. म्हणजे असं राहतं लक्षात, पण इन केस घाई गडबडमध्ये दिलं गेलं तर म्हणून नको रिस्क. म्हणून मग मी आता लिहूनच ठेवते प्रत्येक औषधावरती नाव.
तर असं झालेलं आहे सगळं क्लीन आणि आता झाडू मारून घेते. आमच्या दीदी सापुताऱ्याला गेल्या आहेत. त्याचं कारण असं की आमच्या जिजूंचं सापुताऱ्याला रिसॉर्ट आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते रिसॉर्टही दाखवणार आहे. तर प्लीज स्टे ट्यून्ड. पंधरा 20 मिनटं पडले आणि खाली कपडे भिजत टाकायला आली आणि बाकीचे कपडे काढून घेतले सकाळी धुतलेले आणि ही मशीन लावून दिली. हे पूर्ण कंडा भरून कपडे होते आज, म्हणजे मशीनला लावायचे, कारण जे एक्स्ट्राचे असतात ते नाही देत सुवर्णात इकडे, जे डेली जे असतात तेच देते. आणि जे काढलेले कपडे त्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि ती मशीन लावून दिली. ती मशीन होत राहील तोपर्यंत माझी कामं पण होत राहतील. मग भाज्या आणल्यात आईंनी, ते कंटेनर थोडंसं घाण झालं होतं, थोडं ते घासून घेतलं आणि खाली टिश्यू पेपर टाकून दिला, कारण ते भाज्या कधी कधी मॉइश्चर पकडतात जेव्हा लाईट जाते, त्याच्यामुळे मग त्याचं थोडंसं पाणी वगैरे होतं तर मग ते खाली पूर्ण घाण होऊन जातं. मग त्याच्यामुळे बाकीच्या भाज्याही घाण होतात, म्हणून मग दरवेळेस आणते तेव्हा घासूनच मी परत भरते ते. आणि माझ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये नाही ठेवत, थोडं जे ज्यूटसारखे जे पिशवी असतात त्याच्यामध्ये ठेवते, कारण जरी मॉइश्चर पकडलं तरी ते आतमध्ये भाजी पचपच नाही होत आणि हवा त्याच्यामध्ये जात येत राहते. प्लॅस्टिकच्या पॉलिथिनमध्ये काय होतं, आतमध्ये घाम येत राहतो भाज्यांना, भाज्या लवकर सडतात. त्याच्यामुळे आम्ही त्या ज्यूटसारख्या ज्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये ठेवतो भाज्या. सकाळी हां चांगले तुझं खायचं. सकाळी सुवर्णताई येऊन जाते तरी दिवसभर मी अशा 2-3 पाट्या रिकाम्या करते, म्हणजे एवढे भांडे पडत राहतात. लोकांना असं वाटतं भांडेवाली बाई आहे म्हणजे भांडे घासायलाच नसतील लागत, पण नाही, फक्त रात्रीच्या जेवणाचे भांडे आणि सकाळचे जेवण बनवायचे भांडे तिच्याकडे असतात, बाकी दिवसभर भांडे पडतच राहतात. मग आता भूक लागली होती रुद्रला, संध्याकाळी स्नॅक्स, मग पॉपकॉर्न केले आणि थोडेसे ग्रीन पीस होते ते थोडेसे बॉईल केले, बॉईल म्हणजे तेला मिठामध्ये थोडेसे असे उकळले आणि आवडतात त्याला ते नुसते खाण्यासाठी, पण छान लागतात आणि मुलांना थोडंसं असं काहीतरी वेगळं पण आवडतं. तर हे सापुताऱ्याचं रिसॉर्ट आहे आमच्या जिजूंचं आणि खूप मस्त आहे, खूप छान वाईब्स आहेत आणि कंटेनर रूम्स आहेत, म्हणजे जे कंटेनर्सच्या मागचे जे कंटेनर्स असतात ज्याच्यामध्ये सामान भरतो त्याच्यापासून बनवलेले रूम्स आहेत, म्हणजे असं बोलता येईल, तसं फील दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एक एक सेपरेट असे रूम्स आहेत, टेंटसुद्धा आहे, बॉनफायर असतो रात्री आणि एकदम मस्त वाईब्स आहेत. आणि सगळ्यात टॉपवरती हे आहे, तिथे बाजूलाच पॅराग्लायडिंग करतात. आणि हे रिसॉर्ट बुक करण्यासाठी या पेजला नक्की फॉलो करा. आणि हे आमच्या जिजूंच्या रिसॉर्टचं नाव आहे माउंटेन ब्लिस.
इथे बाईक रायडिंगसाठी सुद्धा लोक येत असतात, ऑफ रोड बाईकिंग. हे आमचे आर्टिस्ट दीदी आणि प्रिहान दोघंजणं तिथे बसून मंडला ड्रॉ करत होते. पावसाळ्यामध्ये अगदी सुंदर वातावरण असते इथे आणि काजव्यांच्या सीझनमध्ये काजवेसुद्धा असतात आणि अगदी हातावरती येऊन बसतात असे काजवे तिथे फिरतात. म्हणजे काही तुम्हाला सेपरेट कुठे जायची गरज नाही. हे सापुताऱ्यामध्ये खाली जिथे अंड्याचे फार फेमस आयटम्स मिळतात ते आहे. ॲडव्हेंचर पार्क आहे सापुताऱ्यामध्ये. अगदी 2 दिवस आपण आरामात छान एन्जॉय करत घालवू शकतो. गार्डन्स आहेत, बोटिंग आहे, बरंच काय काय आहे तिथे. हे द फन आहे. रिसॉर्टचं नाव द फन आहे आणि ह्याची फार मोठी चेन आहे जर तुम्हाला माहिती असेल. पण हे पण खूप मस्त रिसॉर्ट आहे. स्विमिंग पूलमध्ये नाहतात होता आता नॉर्मल હોય છે. इथून व्ह्यू खूप छान आहे आणि रात्रीच्या वाईब्स इतक्या मस्त येत आहेत आणि तुम्ही बघूच शकताय जशा खूप छान. हे आहे श्रीफल रिसॉर्ट. हेही अगदी सुंदर आहे. डबल डेकर म्हणतो आपण तसं आहे की खाली पण बेड आहे आणि वरती पण सुद्धा गादी टाकून असं बनवलेलं आहे. खूप कॉस्टली नाही आहे. 3-4 हजार रुपये पर डे असं छान त्याचं रेटही आहे आणि खूप सुंदर आहे. आणि हे ते ॲडव्हेंचर पार्कमध्ये असं एन्जॉय करत आहेत. हा केविन आहे त्यांच्या फ्रेंडचा मुलगा. हे सगळं द फनमध्ये आहे. तिथेच हे गार्डनसुद्धा आहे, पार्क आहे, स्विमिंग पूल आहे आणि असं खूप मोठ्या एरियामध्ये ते बनवलेलं आहे. हे नाशिकच्या एअर शोची वाईब्स इतक्यापर्यंत पोचलेले आहेत की सगळीकडे त्याच्यात सगळं दिसतं आहे आपल्याला. तिथेच असे रांगोळी काढलेली होती त्यांनी. आणि तसंच आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 फॉलो करा. Tata, bye bye, till then, next vlog.